आपण इयत्ता 9वीचा पाठ 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत हा बघणार आहोत। तर पाठ आहेत बघा, विषय मराठी पाठ 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत, आणि याचे लेखक आहेत पंडित महेंद्र बास सराळेकर उर्फ महिमभट, 13व शतक। विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी आपण याची पार्श्वभूमी बघूया। कुठलाही काव्य असेल, कुठलाही अभंग असेल, कुठलाही पाठ असेल, तो आपण शिकत असताना तो पाठ शिकणं म्हणजे आपण पूर्ण ज्ञान मिळवणं असं नाही। आता या ठिकाणी जरासं तुम्हाला कठीणही वाटत असेल, परंतु महानुभाव पंथामधील जे काही लीळा चरित्र लिहिल्या गेलं, तर त्याच्यातील जे काही प्रसंग आहे त्या प्रसंगापैकी एक पाठ म्हणजे कीर्ती कठियाचा दृष्टांत। कीर्ती म्हणजे मोठेपणा, वाह किंवा आपल्या विषयीची सांगितलेली माहिती, आणि कठिया म्हणजे मंदिरामध्ये पूजा करणारा पुजारी, गुरव किंवा मंदिराची देखभाल करणारा व्यक्ती। आणि दृष्टांत, दृष्टांत म्हणजे अशा काही घटनांचा क्रम की ती घटना तंतोतंत कशी लागू पडते याच्या विषयीचं दिलेलं उदाहरण म्हणजेच कीर्ती कठियाचा दृष्टांत। जसं तुम्ही मागील भागामध्ये किंवा कधी ऐकलं असेल, मागच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एक पाठ होता, आणि तो पाठ म्हणजे हत्तीचा दृष्टांत। आता दृष्टांत याचं स्पष्टीकरण करताना मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या अंध व्यक्ती होत्या त्या अंध व्यक्तींना काय करण्यात आलं, एक हत्ती त्यांच्या समोर नेण्यात आला, आणि हत्तीला जेव्हा प्रत्येकाने स्पर्श केला, ज्यांचा पायाला स्पर्श झाला त्यांनी सांगितलं हत्ती खांबासारखा आहे, ज्यांचा स्पर्श कानाला झाला त्यांनी सांगितलं हत्ती सुपासारखा आहे, ज्यांचा त्याच्या शेपटीला स्पर्श झाला त्यांनी सांगितलं की हत्ती खराट्यासारखा आहे। म्हणजे मला थोडक्यात सांगायचं आहे, प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेणे आणि कल्पना करून ती गोष्ट समजणे म्हणजे हा दृष्टांतामधील फरक आहे। तसा मग या ठिकाणी आपण बघत आहोत कीर्ती कठियाचा दृष्टांत। कीर्ती मोठेपणा, तो जो कठिया आहे, तो जो पुजारी आहे, तर त्याला काय काय दृष्टांत काय काय अनुभव आले, तर त्याचं महिमभटांनी या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे। आणि साधारणपणे महानुभावपंथीय भाषा आहेत। पाठ शिकत असताना आपण तेवढा पाठ शिकलो म्हणजे आपण ज्ञानी झालो असं नाही, तर त्या पाठाची पूर्ण पार्श्वभूमी आपण बघणं गरजेचं असतं। आणि तो तर एक उदाहरण म्हणून आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला असतो, परंतु जेव्हा आपण त्या पाठाचा इतंभूत सारांशाने त्या लेखकासह त्याच्यामध्ये मांडलेल्या व्यक्तीविषयीचा संपूर्ण अभ्यास करतो, तेव्हा आपल्या ती लक्षात येते। मग यामध्ये आधी आपण महिमभटांविषयीचा या ठिकाणी विचार करू। पंडित महेंद्र बास सराळेकर उर्फ महिमभट। महिमभटांच्या, तसं तर महिमभटांना लीळा चरित्रकार म्हणूनही संबोधल्या जातं। मी या ठिकाणी एक 2 ओळी या ठिकाणी घेतो, त्याचा भावार्थ तुम्हाला स्पष्ट करतो। विद्यार्थी मित्रांनो, मराठीतील पहिले चरित्रकार, चरित्र म्हणजे जीवनपट।
आणि जे लेखक, मग ते स्वतःचं जीवन असेल किंवा इतरांचं जीवन असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असेल त्याचं भाष्य करणे, त्याचं विवेचन करणे किंवा त्या गोष्टी इत्थंभूत एखाद्या ग्रंथामध्ये प्रविष्ट करणे, लिहिणे, त्याला म्हणतात चरित्र. माईम भटे यांचे 13वे शतक, मराठीतील पहिले चरित्रकार. मी चरित्राविषयी तुम्हाला सांगितले, चरित्र म्हणजे जीवन, एक आपलं जीवन असेल किंवा इतरांचं जीवन असेल, त्याविषयीची सर्व माहिती एकत्रित एका ग्रंथामध्ये सुसूत्रबद्धपणे ती लिहिणे, मांडणे आणि त्याची मांडणी करणारा म्हणजे तो चरित्रकार होय. अशा प्रकारे माईम भट म्हणजेच पंडित महेंद्रबास सराळेकर उर्फ माईम भट हे पहिले चरित्रकार ठरतात. महानुभाव पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी शिष्य. अनुयायी म्हणजे शिष्य. चक्रधराच्या उत्तरापंथ प्रणायानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायाकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला. लीळाचरित्र. लीळा म्हणजे आठवण किंवा स्मरण. चरित्र तुम्हाला आधी सांगितलंच आहे की जीवनपट. चरित्र म्हणजे जीवनपट. की चक्रधर स्वामींविषयीच, आपण चक्रधर स्वामी यांच्याविषयी सुद्धा पुढे आपण त्यांची माहिती घेणार आहोत आणि त्यांचा जीवनपटही मी तुम्हाला थोडक्यामध्ये उलगडून सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी असलेले की हे जे माईम भट आहे, माईम भटांनी त्यांच्या जीवनातील जी काही एक आठवण आहे, एक जे काही स्मरण आहे, तर त्याच्यामध्ये साधारण 3 भाग येतात. एक एकांत येतो, एक पूर्वार्ध येतो आणि एक उत्तरार्ध येतो. अशा 3 भागांमधून माईम भटांनी साधारणपणे जवळपास 900 ते 1100 पर्यंतच्या ज्या काही विविध आठवणींचे ग्रंथ आहे त्याचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि ते म्हणजे लीळाचरित्र. लीळाचरित्र म्हणजे त्या आठवणींची, त्यांच्या जीवनातील, मग ती कुठलीही गोष्ट घडली असेल. मी तुम्हाला आधीच बोललो होतो की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनामधील ज्या ज्या काही घटना घडल्या त्याची मांडणी म्हणजे या लीळाचरित्रामधून या ठिकाणी आलेली आहे. नंतर गोविंद प्रभू चरित्रही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जो इतिहास आहे तो सामाजिक असेल, आर्थिक असेल, व्यापारिक असेल, त्यावेळचं जीवनमान असेल, त्यावेळच्या चालीरीती असेल, त्यावेळच्या रूढी परंपरा असतील किंवा त्यावेळचं खानपान असेल, सर्वच्या सर्व माहिती म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा जो जीवनपट आहे, जसा प्रत्येक व्यक्तीचा एक जीवनपट आहे तसं हे आमचं महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचा जो जीवनपट आहे तर तो आपल्याला या लीळाचरित्रामधून बघायला मिळतो. आणि असं महान मोठं काम हे माईम भटांनी या ठिकाणी केलं आहे. मित्रांनो, आज एक छोटासा जरी हा पाठ असेल, कीर्तिकठी याचा दृष्टांत, म्हणजे मी तुम्हाला पूर्वी बोललो, आता हा पाठ आपण शिकलो, प्रश्नांची उत्तरं आपल्याला आली म्हणजे आपण ज्ञानी झालो असं नाही, तर आपण खऱ्या अर्थाने हे एक उदाहरण आहे, हे वानगी दाखल दिलेलं आहे
हा एक नमुना आहे, परंतु तुम्ही ह्या कीर्ती कठियाचा प्रसंग दृष्टांत हा पाठ अभ्यासत असताना माईम भटांच्या जीवनपटाकडे जा. एवढंच नाही, लीळा चरित्र काय आहे ते तुम्ही वाचा. हेच नाही तर श्री चक्रधर स्वामी म्हणजेच हरपाळ देव विशाळ देव यांच्या विषयीची माहिती घ्या, म्हणजे चक्रधर स्वामी यांच्या विषयीची माहिती घ्या. तर त्यावरतून आपल्याला त्यावेळच्या महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचं, त्यावेळची संरक्षण पद्धती काय होती, याचं सगळं इतंभूत माहिती तुम्हाला यामधून मिळेल आणि आपण खऱ्या अर्थाने त्या पाठाचा अभ्यास केला असं समजू. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे प्रस्तुत लीळेतील पटवून दिलेले आहे. थोडक्यामध्ये पाठाचा जो सारांश आहे तर या ओळींमधून या ठिकाणी मांडलेला आहे. याच्यामध्ये विकार, आजार प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. आपण देवत्वाची भूमिका जरी घेतली तरी सुद्धा त्याच्यामधून देवांना सुद्धा विकारापासून दूर होता आलं नाही, अवलियांना त्यापासून दूर होता आलं नाही. महान विभूती, महान व्यक्ती, मोठी लोक ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांना सुद्धा विकारापासून दूर होता आलं नाही आणि त्याचंच वर्णन या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींनी या दृष्टांतामध्ये दिलेलं आहे. आता मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या विषयीचा सुद्धा या ठिकाणी आपण थोडक्यांमध्ये विचार करणार आहोत, बघणार आहोत. चक्रधर स्वामींचा या ठिकाणी अभ्यास करत असताना गुजरात राज्यामध्ये भडोच नावाचं ठिकाण आहे बघा, आणि या भडोचलाच शके 1142 मध्ये विक्रम संवत्सर भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये रविवारी चक्रधर स्वामींचा म्हणजे हरपाळ देव यांचा जन्म झाला. मग तुम्हाला आता कळलं असेल, तुम्हाला समजलं असेल की श्री चक्रधर स्वामींचं मूळ नाव जे आहे तर ते हरपाळ देव आहे. वडिलांचं नाव आहे विशाळ देव आणि आई आहे माळीसा हे आईंचं नाव आहे. तर यांच्या पोटी हे गुजरात राज्यामध्ये जन्माला आले. अतिशय घरची चांगली परिस्थिती आणि त्यावेळचे राजे होते, गुजरात राज्यामध्ये राजे होते मल्लदेव. या मल्लदेवाच्या दरबारामध्ये प्रधान म्हणून विशाळदेव म्हणजे चक्रधर स्वामींचे वडील प्रधानांचं काम करायचे. आणि याच कालखंडामध्ये हरपाळ देवांवरती असे प्रसंग आले, ते वेगवेगळे पराक्रम त्यांनी गाजवले. त्या पराक्रमाच्या नंतरही जे वैवाहिक जीवन असतं त्या जीवनामध्ये कमलाई नावाची, त्यांच्या कमळाईसा नावाची त्यांच्या जीवनामध्ये पत्नी आली आणि त्यांचा जीवनक्रम सुरू झाला. हे करत असताना हरपाळ देव त्या युद्धातील जे काही युद्ध करणारे जे सैनिक असतील तर त्या सैनिकांच्या आजारपणामध्ये त्यांची ते सेवा करायची. सामाजिक जीवनामध्ये पण त्यांनी आजारी लोकांची सेवा करायला सुरुवात केली. ही सेवा करत असताना त्यातूनच त्यांच्या मानवी मनावर जो परिणाम झाला तर तो असा की त्यातून त्यांना वैराग्य निर्माण झालं, विरक्ती निर्माण झाली. आता आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला हे काहीच नको, म्हणून त्यांनी समाज सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं आणि ते तासनतास दिवसेंदिवस त्या आजारी लोकांच्या सेवा करण्यामध्ये ते रममाण होऊ लागले. पुढे असं सांगितलं जातं की त्यांनी रामटेक येथे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची मला आशा लागली आहे आणि मी त्या दर्शनासाठी जाणार आहे अशी वडिलांकडे मागणी करायला सुरुवात केली. परंतु वडील काही त्यांचं ते ऐकेना. परंतु
त्यांचा हट्ट जास्त वाढला, मला जायचंच आहे रामाच्या दर्शनासाठी. म्हणून मग विशाळ देवांनी काय केलं की त्यांच्याबरोबर घोडेस्वार आणि वेगवेगळे सैनिक त्यांच्याबरोबर दिले आणि ते सैनिक चक्रधर स्वामींनी पुढे पुढे जात असताना वडिलांना भेटीचा आम्ही सुखरूप जात आहोत असा निरोप द्यायला एक एक करून सैनिक त्यांनी वापस पाठविले. आणि अशी एक आख्यायिका सांगितल्या जाते की श्री चक्रधर स्वामींच्या जीवनामध्ये की त्यांना मृत्यू आला. मृत्यू आल्याच्या नंतर ते मृत पावले, मेले, वारले. तर तिथून त्यांना लोकांनी सरणावर चढवलं आणि स्मशानभूमीत घेऊन गेले. स्मशानभूमीत नेल्याच्या नंतर त्या सरणावरती ती तिरडी असते किंवा ज्यावरती प्रेत बांधलेलं असतं त्यावरती जिवंत उठून बसले आणि तिथून त्यांचं दुसरं जीवन हे सुरू झालं. आणि खऱ्या अर्थाने तिथून मग ते पुढचा जीवनक्रम त्यांचा वैराग्याचा सुरू झाला आणि त्यांनी लोकसेवेचं व्रत हाती घेतलं. तर ते असं करत करत आंध्र प्रदेशामध्ये संबंध भारतभरामध्ये त्यांनी भ्रमण केलं. त्या भ्रमणांती पुढे त्यांचा एका व्यापाऱ्याशी संबंध आला. त्या व्यापाऱ्याने त्यांच्या मुलीशी त्यांचं लग्न विवाह करून दिला, परंतु त्यात ते काही रमले नाही. ते समाजसेवा करत 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 आंध्र प्रदेशातून त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला ते निघाले आणि त्र्यंबकेश्वरला जात असताना या ठिकाणीच आपले असलेलं पैठण शहर, त्या पैठणला ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने संन्यस्त झाले. ते खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं आणि त्या ठिकाणी ते संन्यासी झाले आणि आपल्या या कार्याला त्यांनी सुरुवात केली. आणि असा त्यांच्या या तात्विक विचारांचा, समाजातील त्यांच्या सेवेचा हा सगळा परिणाम पाहून पहिल्यांदाच पैठणचे संत एकनाथ महाराज त्यांनी त्यांच्या अनुयायासह त्यांनी जो पंथ निर्माण केला, जी एक विचारधारा निर्माण केली, त्याला महानुभाव पंथ असं संबोधन सर्वप्रथम एकनाथ महाराजांनी दिलं. अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनाविषयीचा जो एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये या ठिकाणी जे वर्णन आहे कीर्ती कठियाचा दृष्टांत. कीर्ती मागेच बोललो तुम्हाला, आताच सांगितलंय की कीर्ती म्हणजे मोठेपणा, प्रसिद्धी. आणि ती जी प्रसिद्धीची जी हाव आहे किंवा त्या प्रसिद्धीचा जो विकार आहे तर तो एका मंदिरातील पुजारी म्हणजे कठिया, त्याला जो आलेला दृष्टांत आहे तो आता आपण पुढील भागात बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा व अमर मराठी चॅनल बघत रहा.